खायला घातलं की नाही या लोकांना. सर्वप्रथम प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि यूट्यूब चॅनल त्यांचं मी धन्यवाद करतो, तुमचं स्वागतही करतो. या निवडणुकीमध्ये आपण आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण जी तत्परता दाखवली आणि या लोकशाहीच्या आणि मतदानाच्या उत्साहामध्ये या महोत्सवामध्ये आपणही आपल्या 14 स्तंभाची जबाबदारी प्रामाणिक पार पाडली, त्याबद्दल आपण धन्यवाद. आज प्रचार संपलेला आता 5 वाजता आणि यामध्ये BJPचे जे उमेदवार होते त्यांनी अनेक आचारसंहितेचे उल्लंघन केलेलं आहे. त्यांचा खर्चाच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केलेला असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाला ते तक्रार पण केलेली आहे आणि त्या पद्धतीची आम्ही तक्रार केली आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला असं जाणवलं की जनतेचा रागच नरेंद्र मोदीच्या विरोधात, हरियाणा भाजपच्या विरोधात आणि स्वयंप्रेरित आणि लोकांनी स्वतः निवडणूक अंगावर घेतल्यासारखं ही निवडणूक आमचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या समर्थनात
मोठ्या प्रमाणात लोकांचा कौल सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला. आपल्या या लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत. भंडारा, तुमसर, साकोली, मोरगा आजोनी, तिरोडा आणि गोंदिया अशा 6 विधानसभेचं याच्यामध्ये सहभाग आहे. आणि 6ही विधानसभेमध्ये आमच्या आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंना जनतेचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्राप्त होईल अशा पद्धतीचं चित्र आम्ही पाहिलेलं आहे. आमच्या विरोधी उमेदवारांना अनेक गावात हाकललं गेलं आणि ठीक आहे, मतविभाजनाचं कार्य त्यांनी मोठ्या जोरात बरोबर केलेलं आहे. काही लोक त्यांनी मुद्दाम उभे ठेवलेले होते, तेही लोकांना कळलेलं आहे, याचा लपलेलं नाही आहे. त्यामुळे त्या कोणी अपक्ष उभे असतील तर मला कुठल्या उमेदवाराबद्दल नाव घेण्याचं कुठलं कारण नाही. पण मतविभाजनासाठी भाजपने ज्या पद्धतीचा एक प्रयत्न केला त्याच्यातही त्यांना यश येणार नाही. एक ते आनंद म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काल मी लाखांदूर तालुक्यामध्ये होतो. एका मुलीचं तो व्हिडिओ लाखांदूरमध्ये मी गेलो होतो. तिथं एक नागपूरला तिथं लग्न गेल्यावरती झालं त्या मुलीचं. ही मुलगी संविधान वाचवण्यासाठी मी स्वतः माझं मत इथं आहे लाखांदूर तालुक्याच्या पातळीमध्ये यासाठी ते स्वतः जे एक उदाहरण सांगतो. अशा अनेक ठिकाणी मला लोक मिळाली आणि त्यांच्या भावना जर समजल्या तर यावेळेस अनेक लोक स्वयंस्फूर्त तुम्हाला सांगितलं की यावेळेस मताचे प्रमाण वाढेल आणि लोकांमध्ये जी जागृती आहे जी सातत्याने कामाच्या सरकार गेले 10 वर्ष या देशामध्ये काम करते आहे. ज्यांनी महागाईचा उच्चांक गाठला, या सरकारने या देशाची संपत्ती विकली, या देशाला कर्जबाजारी केलं, या हुकुमशाह व्यवस्थेने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त केलं, तरुणांचं जीवन बर्बाद केलं, गरिबांना उद्ध्वस्त केलं आणि त्यांच्या विरोधात नाही का मोठ्या प्रमाणात लोकांना पाहिला आम्हाला लोकांमध्ये पाहायला मिळाला. नुसतं भंडारामध्येच नाही तर मी या निवडणुकीमध्ये नागपूरच्या निवडणुकीत गेलो, रामटेकच्या गेलो, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये गेलो. त्या सगळीकडे या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या 5ही निवडणुका काँग्रेसचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार 5ही ठिकाणी जिंकली. अशा पद्धतीने सुद्धा आज विदर्भामध्ये आपल्याला या पूर्वसंध्येला मुद्दामून आपल्याला ही माहिती देण्यासाठी आपण एकत्रित आलेलो. तुम्हाला काही प्रश्न प्रश्न करू शकता. मॅडम, आता जसं तुम्ही म्हटलेलं आहे की संविधान जे आहे वाचवण्याचं माहिती आहे. ठीक आहे, आवाज येतो ना तुम्हाला? मी म्हटलं आता जी नुकतीची सभा झाली होती त्या सभेमध्ये भाजपातर्फे असं सांगितलं झालं होतं की सर्वात जास्त डॉक्टर आंबेडकरांना जो त्रास दिला आहे तो काँग्रेसतर्फे दिला गेलेला आहे आणि जे आतापर्यंत जे काही संविधान चेंज करण्याचा विचार करून राहिलेले आहे ते असं काही होणार नाही. जे काही त्रास झालेला आहे किंवा जो काही संविधान बदलण्याचं जे काही अमेंडमेंट एक त्यांनी केलेलं आहे ते काँग्रेसने केलेलं आहे असं त्यांचं मत होतं. आणि डॉक्टर आंबेडकरांना त्रास देण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. इव्हन नेहरूंना
किंवा इंदिरा गांधींना यांना, राजीव गांधींना यांना सर्वांना भारतरत्न दिलं, पण डॉक्टर आंबेडकरांना दिला नव्हता. अशा पद्धतीने त्रास दिला. काँग्रेसने इथे त्यांना हरवलं सुद्धा, असं त्यांचा आरोप होता. बघा, भाजपनी नेहरू आणि गांधी परिवारावर टीका करणं आणि आपली पापं लपवणं एवढंच काम केलेलं अनेक वर्षापासून ते करतात. 10 वर्ष ते सत्तेत आहे. भारतरत्न पुरस्काराचं त्यांनी किती महत्व ठेवलेलं आहे त्यात आपल्याला लक्षात येईल. कोणालाही भारतरत्न देते. भारतरत्नाचं एक मर्यादा असते, त्याला एक त्याचा क्रायटेरिया. ज्यांनी भारतरत्न पुरस्काराचं महत्व संपवलं त्या भाजपने भारतरत्न पुरस्काराची चर्चा करू नये. हे काही भारतीय जनता पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही, पण भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला. त्या क्रायटेरियाचं पालन केलं का त्याचं उत्तर त्याने दिलं पाहिजे. एक म्हणजे त्याचं महत्व संपवलं या आक्षेप नाही सध्या. दुसरं, बाबासाहेब आंबेडकर त्यांना इतिहास माहीत नाही. त्यांना त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही त्रास दिला की RSSने दिला. ते का लपवतात? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची जबाबदारी दिली. काँग्रेसच होती. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची जबाबदारी दिली. त्यावेळेस याच RSSने विरोध केला होता. या मागास समाजाच्या माणसाला संविधान लिहिण्याचा अधिकार नसला पाहिजे, हे याच RSSने विरोध केला. तर आता त्याला काही बोलायचं असेल तर त्याला काही अर्थ नाही. तुम्ही 10 वर्षात काय केलं? देश विकाराचा देश तुम्हाला दिला नव्हता. सार्वजनिक उपक्रम रेल्वेपासून सगळे तुम्ही विकले. तुम्ही महागाई कमी करतो म्हणाले तर ते महागाई कमी केली का त्याचं उत्तर द्या ना. नेहरू गांधी परिवारावर तुम्हाला चर्चा करायला कोणी सांगितलं? आता ही पूर्वी व्हिडिओ दाखवला, हिला आम्ही नाही सांगितलं. लोकांमध्ये ही भीती का निर्माण व्हावी? या 10 वर्षाच्या सत्तेमध्ये जी तानाशा प्रवृत्ती तुम्ही वापरली, जो कोणी विरोधात बोलला त्याला आम्ही जेलमध्ये टाकू ही भूमिका घेतली. न्याय व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, सगळ्या व्यवस्थेला काय त्यांनी अडचण ठेवलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे लोकांनी 10 वर्षाच्या याच्या कृतीच्या माध्यमातून, हे आमचं सांगणं नाही की कोणी अडपड नाही याचा व्हिडिओ वर्षाने पीडित जातो. त्यांनी या पद्धतीची मानसिकता लोकांची, याच्याबद्दलचा जो भय निर्माण झाला लोकशाहीमध्ये, सत्तेतल्या लोकांच्या बद्दलचा भय निर्माण होणं, अविश्वास निर्माण होणं, त्याच्यातच त्याचा पराजय. त्यामुळे काँग्रेसवर आरोप करण्यामध्ये त्याला अर्थ नाही. काँग्रेसवर आरोप करून तुम्ही सत्तेत आलात म्हणून त्याचा प्लास्टिकचा तांदूळ साखर कंट्रोलच्या दुकानात तांदूळ जे देतात आहे 2 तांदूळ, त्याच्यात प्लास्टिकचा तांदूळ आलाय बाजारात पेट्रोलच्या दुकानात. ते गरीब लोक खात पण नाही आणि आम्ही फुकट धान्य देतो असं सांगतात. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी अन्नसुरक्षा कायदा केला, त्याच्यामुळे यांना देणं गरजेचं आहे. त्यांना प्लास्टिकचा तांदूळ देण्याचं गरजेचं नाही ना. प्लास्टिकचा तांदूळ केले तर लोक मरतील ना. त्यांना मरायसाठी तुम्ही तांदूळ देताय का? साखर का देत नाही? मोठ्याचं तेल का देत नाही? डाळ का देत नाही? माझे तेल का देत नाही? त्याचं उत्तर देते ना. आणि म्हणून त्यांनी त्याच्या मर्यादेत लावून म्हणून त्याला हातात का वापरून होतं. हे जे वॉशिंग मशीन आली गुजरातची उडाणगडूला, त्यांना हाकललं अनेक गावात आणि याचे सभा द्यायला पुढं जे आले तिकडे त्यांनी कसे लोक आणले आणि कसे लोक यांच्या भाषणाच्या जोडून जात होते ते पाहिलं. राहुल गांधीची सभा झाली तर तुम्ही सगळे होतात राहतो. सांगा म्हणून तुम्ही एकतरी माणूस उठला का? आम्ही पैसे देऊन आले तुटलेच ते लोक सभा संपला. ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीत भाजप चिडली आणि मी कधीच मंत्री राहिलो नाही. कॅबिनेटमध्ये मी कधीच गेलो नाही. दिल्लीतले नेते भाजपचे, उत्तराखंडला येऊ, आमच्या महाराष्ट्रातले भाजपचे नेते हो, ते सगळ्यांनी माझ्यावर टीका केली. मला किती घाबरतात त्याचा अंदाज आहे ना. त्यामुळे या जिल्ह्याच्या जनतेचा, दोन्ही जिल्ह्याच्या जनतेचा विश्वास नाणा पडलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही खरं उतरणार. आणि म्हणून जनता आज काँग्रेसच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळते. या विषयावर आता आम्ही जसं मागच्या 5-6 दिवसामध्ये आम्ही लोकांमध्ये जेव्हा गेलो तर लोकांमध्ये सुनील बेंडे विरुद्ध, कारण ते सत्तेत होते, त्यांनी जे काही सत्तेचा उपयोग केला आणि त्याचा चांगला काय फायदा दुरुपयोग केला.
चांगला किंवा वाईट जो काही उपयोग केला त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जे काही भावना निर्माण झालेली आहे ती चिडत आहे. ठीक आहे, पण काय होतं की जसं एक मतदानाचा जे होतं ते असं होतं की आम्हाला सुनील मेंढेंचा विरोध आहे, पण आम्हाला पर्याय जेव्हा शोधतोय आम्ही, तर आम्हाला असं लागतं की काँग्रेसने आमच्यासोबत कुठेतरी धोका केलेला आहे. कारण काँग्रेसकडे नाना पटोलेच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला चेहरा नव्हता का. डॉक्टर पडोळे हे अजूनही म्हणजे असं हे झालेलं आहे की T20ची फायनल खेळताना अचानक तुम्ही अशा माणसाला उभं केलं ज्याला साधी बॅटिंग पकडता येत नाही, म्हणजे त्यांची पूर्व तयारी न करता त्यांना तुम्ही उतरवलेलं आहे, अशी लोकांची भावना आहे. एक बघा, हा विरोधकांनी पसरलेला एक भ्रम आहे. आमचा प्लेअर किती तयार आहे हे आता जनतेने मान्य केले. अनेक काळ सुशिला जायचे, त्यांनी गावात जेव्हा त्यांची वाट पाहत असेल, मेंढे एवढी त्याला हाकलत होती, तर त्यांनी मिळवलेला भ्रम होता. आता परवा आम्ही सातपुरीच्या सभेमध्ये त्यांना भाषण देऊ दिलं नाही. त्यांना त्याचा राग झाला, स्वाभाविक आहे. कारण की त्यांना आम्हाला ज्या डावात पकडायचं होतं त्याचा आम्हाला निवडणूक आयोगाचा आमच्यावर लावायचा होता, म्हणजे उमेदवाराला लावायचा. त्याच्यात आम्ही बसलो नाही, ते आता त्याचा प्रचार करतात. आमचा उमेदवार तर भंडारा जिल्ह्यातल्या एकूण गावात पोहोचलेला आहे, प्रत्येक तालुक्यात गेलेला आहे आणि आमच्या उमेदवारांनी लोकांचा आशीर्वाद घेतलेला आहे, जनतेला भेटलेला आहे. त्याच्यात आम्ही गावात गेलेच नाही. आता झाले त्यावेळेस नाही गेले, आताही नाही गेले. आमचा प्लेअर एकदम तयार आहे, हा सेंचुरीज मारे ठरलेला आहे. त्यामुळे त्यांना काही अप्रचार करू द्या, मीडियाने त्याच्यामध्ये एवढे जाऊ. आमचा एक शेवटचा माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर प्रशांत पडोळे यांना मतदान करताना मतदारांनी त्यांच्याकडे पाहून बघावं की नाना पटोलेंनी त्यांना उभं केलं होतं त्यांच्याकडे बघून मतदान करावं, म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य काही आहे का? एक बघा, मला नवीन मी जेव्हा प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेसच मी माझी भूमिका मांडली की मला नवीन पिढीला राजकारणात आज मी जेवढे काही तिकीट आम्ही महाराष्ट्रामध्ये दिल्या जवळ नवीन चेहऱ्यांना नवीन पिढी आम्ही राजकारणात. त्याचं कारण आहे की नवीन नेतृत्वाला त्याचं विजन वेगळं आहे. नवीन पिढीला ज्या काही गोष्टी लागतात या नवीन विजनलाच माहिती असते, नवीन पिढीलाच माहिती असते आणि म्हणून नवीन पिढीला राजकारणात आणणं हे आमचं ध्येय आहे. आणि त्याच्यामध्ये आमचा एक उच्च शिक्षित असा आमचा कॅन्डिडेट जो होता त्याचं आम्ही सिलेक्शन केलं आणि याच्यामध्ये जनसेवा करण्याची वृत्ती आहे, मानसिकता. कोरोनासारख्या महामारीमध्ये आमच्या उमेदवारांनी जी काही रुग्णांची सेवा केली त्या सेवेचं चर्चा पूर्ण मतदारसंघात राहिली. मी आमचा एक कोल्हापूर तालुक्यामध्ये बीजेपीचा एक कट्टर समर्थक आहे लोकडे नावाचा, तो इथं त्याला कोरोना झाला, डॉक्टरांनी त्याला वाचवलं, त्याच्याकडे सुखरूप बळ पोचवलं, ती मदत घेतली, पैसे दिले त्याच्याकडून घेतले. परवा त्यांनी सांगितलं जाहीरपणे की माझा जीव वाचवणाऱ्या आणि निस्वार्थ माझ्यासाठी काम करणाऱ्या माणसाला मी मतदान मारणार, त्या भाजपचे मतदान करणार नाही असं त्याने सांगितलं. अजून एक आता एक भाऊकरचा RSS मध्ये काम करत होते, त्यांचा एक व्हिडिओ आहे जाहीर त्यांचा भेटण्याचा स्वाद RSS मध्ये काम करतो. असे अनेक लोक आहेत की भाजपची जे खायचे जात त्यांचे वेगळे होते, दाखवायचे जात वेगळे होते, ते लोकांचा डोळे उघडले आणि एक निस्वार्थ सेवा करणारा एक नवीन नेतृत्व आम्हाला माहिती आहे. तर आमच्या जिल्ह्याच्या लोकांना त्याचा आनंद आहे. त्यामुळे मी जर अनेक नेतृत्व उभं केलं बिघडले गेलेच ना. त्यामुळे तुम्ही एका उच्च शिक्षित उमेदवाराबद्दलचं तुम्ही आक्षेप घेते हे चुकीचं आहे आणि जी पहिली पसंत आज आहे ती आमचे डॉक्टर प्रशांत पडोळेच आहे. आम्ही त्याच्या पाठीशी आणि सगळेजणांनी आम्ही पाठीशी आहोत. त्या पद्धतीनं सगळ्यांनी मेहनत केली. आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटातले लोक असतील, सगळे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे असतील, सिव्हिल सोसायटीचे लोक असतील, काँग्रेसचे असतील, सगळ्यांनी ताकदीनं काम केलं आणि लोकांपर्यंत जे राहुल गांधींनी अजिंठा दिलेला आहे, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजिंठा दिलेला आहे, तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो.
टू डोर हे लोकसभेचाही प्रचार होऊ शकतो. हे भंडारा गोंदियामध्ये आपल्याला डोर टू तुमच्या घरापर्यंत सुद्धा आपले लोक आले असतील. कारण पत्रकारांकडून तुमच्याकडे तुमचं घर सोडलं असेल असं मला वाटतं. तर आम्ही यावेळेस लोकसभेचा प्रचार हा डोर टू डोर केलेला आहे आणि त्याच्यामुळे काही लोक सुटू शकतात, काही सुटू शकतात म्हणणार नाही. कारण एवढ्या मोठ्या लोकसभेमध्ये सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचून येतात. आपली जी भूमिका आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. काय अॅनालिसिस आहे किती बहुमताने निवडू शकाल? खोटा हवेतलं नाही, काही वाटतं काय अॅनालिसिस? आजचा माझा जो अंदाज त्या अंदाजाप्रमाणे डॉक्टर प्रशांत पडवळे जे आहे म्हणजे सगळ्या जिंकणाऱ्या उमेदवारांचा उच्चांक आतापर्यंत झालेले मी पहिल्यांदा असं पाहतो की गेले 30 वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करतोय, समाजकारणात काम करतोय. पण लोकांचं जे समर्थन स्वहून नाही, स्वतःहून नाही, हे मी पहिल्यांदा आज जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे सगळ्या जिंकणाऱ्यांचं जे जागाबद्दल घ्यायला लागल्या आणि 6 लाख त्याच्यापेक्षा पुढं हा उमेदवार यावेळेस प्रशांत पडवळे येतील असे सुद्धा पॉईंट आहे. शिवभाऊ वाघेचं म्हणणं आहे की तुम्ही मेंढेबरोबर सेटिंग केली, भाजपबरोबर सेटिंग केली आणि कमकुवत उमेदवार काँग्रेसला दिला असा शिवभाऊ वाघे यांचा आरोप आहे. काय सांगा? त्या माणसाची पुढे चर्चाच नाही, त्याची चर्चा कशाला करावी? त्यामुळे बिना चर्चेच्या माणसाची चर्चाच करायची नसते. आम्ही त्याची चर्चाही करणार नाही. जी व्यक्ती माझं काय जनतेचं काही त्याला जनतेची काळजीच नाही. माझं पॉलिटिकल मर्डर झाला पण आज देशातली जनता महागाईमुळे तडफडत आहे, बेरोजगारीमुळे तडफडत आहे, शेतकरी बर्बाद होत आहे, त्याची चिंता नाही. माझं काय त्या तशा व्यक्तीची चर्चा आम्ही कशाला करायची? तो आमच्याकडे विषय नाहीये. नाना पटोले जनतेची लढाई लढत आलेला आणि लढत राहणार. स्वतःची लढाई लढलीच ते नाना पटोले जनतेसाठी लढत. त्यामुळे सेल्फिश लोकांच्या पद्धतीची कुठली चर्चा आमच्याकडे राहू शकत नाही. पण त्याच्या मर्डर केलं तुम्ही तो म्हणून मर्डर ते राहिलं तर गुन्हा दाखल करू नका. मर्डर झाला तर गुन्हा दाखल करू नका. मर्डर झाला तर गुन्हा दाखल करा. पोलीस मध्ये आपण कोर्टात द्वारे त्याच्यावरची राजकीय चर्चा होऊ शकते. काय सांगा येत्या निवडणुकीमध्ये शिवभाऊ वाघे काँग्रेसचे मत खातील का? काय वाटतं? त्याला ज्यांनी पैसे दिले निवडणुका नाना म्हणून निवडणुका आल्या म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं कृषी विकास आणि प्रगत तंत्रज्ञान, कृषी विकास आणि प्रगत तंत्रज्ञान वगैरे ते दाखवताय तुम्ही. सापोलीत काय बोलले तर आज तर बोलणार आहेत का म्हणजे असं आहे? ते तर सगळ्यांशी बोलतात. आता आता बोला त्या बोलले आता बोला. तुम्ही प्रश्न विचारा, तुमच्या प्रत्येक प्रश्न. दोनदा ऑडिओ कॉल आले, दोन्ही ऑडिओ कॉल तुमचेच होते. उमेदवाराचे अजून कॉल आलेले नाहीये. काय आहे, तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे की ते तुमच्या पाठीशी आहे? बाबाचं काम असते पोरांना पुढं करायचं. हे त्याच्या बाबाप्रमाणे तुम्ही माझ्या पोराला उभं करणं, त्याला पुढं करणं हे माझं दायित्व आहे. तर मी केलंच पाहिजे. मी काही परक्या लोकांचं नाही करत. हे जेव्हा त्याला त्याच्या वडिलांसारखं उभं त्याच्या पाठीशी आहे तर माझं काम आहे की माझ्या पोराचा विजय झालाच पाहिजे. त्याला काही चुकीचं पाहिजे. तुम्ही आत्ता जसं म्हटलं बहुमताने निवडून येणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतः खूप म्हणजे दोन्ही जिल्ह्यामध्ये फेमस व्यक्ती म्हणून तुमचं ओळख आहे. तुमचे आणि प्रफुल्ल पटेल 2 खूप नावाजलेले लोक आहेत. पण तुम्ही जेवढे मतदान घेताय त्यापेक्षा आता हे घेत आहेत, आता तुम्ही आता म्हणताय तर ते प्रशांत पडोळे म्हणून घेत आहेत की काँग्रेस घेत आहे की नाना पटोळे घेत आहेत? प्रशांत पडोळे आणि काँग्रेस म्हणून घेत. माझा जो विश्वास आहे जनतेचा, माझ्यावर जो विश्वास मी निस्वार्थ काम करत आहे आणि त्याच्यामुळे जनतेचा विश्वास माझ्या प्रती आहे. आणि आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जो जाहीरनामा
दृष्टिकोनातून एक महत्वाची गॅरंटी दिली. ही काही मोदीची गॅरंटी नाही. मोदीची गॅरंटी आहे भ्रष्टाचारी लोकांना ईडी आणि सीबीआयचा जाग दाखवून त्याला आपल्याकडे भ्रष्टाचारी व्यवस्थेचा साकार होतो, ही गॅरंटी नरेंद्र मोदीची. ते आपण भ्रष्टाचारी लोक पाहिलेच आहेत कोणी. त्यामुळे त्याची गॅरंटी ती आहे. आणि जे काही शेतकऱ्यांसाठी त्याचा आता जाहीरनामा आलेला आहे, तो शेतकऱ्यांना कुठेच बोललं त्यांनी बोलण्याचा अधिकार होता. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना त्यांनी फसवलं. त्यांनी सांगितलं की त्यावेळेस जुमले होते. आता त्यांना जुमला दाखवतील लोक. आम्ही आमचा जो जाहीरनामा आहे तो सर्व समाजाचा समावेश आहे. समतेचा जो संदेश जो आहे तो त्याच्यातून आम्ही देतो. त्याच्यामुळे असाही इफेक्ट आहे. आणि आमचे उमेदवार हे डॉक्टर पेशामधून निस्वार्थ सेवा करणारा एक व्यक्तिमत्व म्हणून अशी मान्यता मिळाली. उमेदवाराचे त्याच्यातून राहुल गांधींनी जी भूमिका साकोलीतून पूर्ण देशाला एक संदेश दिला. कारण की त्या दिवशी सगळं प्रकारचं हे जे त्याचं भाषण जे होतं ते नाही होतं आणि देशपातळीवर त्याच्यावरती चर्चा झाली आणि लोकांनी सुद्धा त्याला मान्यता दिली, साथ दिली. त्याच्यामुळे ऑलरेडी साकोली हे सेंटर झालं. त्याला गोंदिया हे राजकीय सेंटर झालं. त्याला साकोली सेंटर आहे. सगळे मोठे मोठे नेते दिल्लीपासून दिल्लीपर्यंतचे भाजपचे सगळे झाले तिकडे. आमच्याकडे आता हेलिपॅड बरोबर हेलिपॅड बरोबर ठरलेलं आहे. त्यामुळे तीन ठिकाणी बाजून टाकलं आपल्या चांगली टार्गेट ठेवलं होतं. त्याच्यामुळे हा जो एक प्रकार आहे ठीक आहे. त्यांनी काय निवडणूक आहे आणि त्यांची भूमिका मांडावी, आमची भूमिका मांडली. तर मला एकच गोष्ट कळली की त्या सगळे लोक दिल्लीपासून आले. त्यांनी मला त्याच्यात केंद्र होतो. मी कधी सरकार राहिलो नाही. मी आमदार खासदार म्हणून काम केलं आणि मी माझ्या याच्यामध्ये सक्षम त्या आमदार खासदार केलं. त्या दिवशी मी सत्तेमध्ये जाईल त्या दिवशी मी जे निर्णय घेईन की लॉंग टेक लोकांच्या पैशासाठी इफेक्टिव्ह राहणार आणि त्याची किती त्या लोकांमध्ये आहे. आणि म्हणून लिडरशिप डेव्हलप होऊ नये गटारा कोणत्या ठिकाणी भोजनाची त्याचा एक प्रयत्न भाजप आणि त्यांची सोबती प्राण गटवले करतात. आमच्या आमदारांना होणाऱ्या खासदारांना आम्हाला एक सवाल था आपसे मेरा. जिस तरह गोंदिया भंडारा का लोकसभा का चुनाव है उसी तरह जो है देश के गृह मंत्री ने सभा ली, उसी तरह उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री ने सभा ली, उसी तरह सांसद प्रफुल्ल पटेल भी सभा ले रहे हैं, उसी तरह जेपी नड्डा भी गोंदिया में सभा हुई. इतनी बड़ी बड़ी गोंदिया भंडारा में सभा हो रही इस बार, क्या लगता है आपका डर लग रहा है पार्टी को? उनकी सभा में रिस्पॉन्स था. उनके सभा में रिस्पॉन्स नहीं था. लोगों को कैसे लेके लाया गया थे वो भी देखे बाहर में वो चर्चा भी हुई. तो मुझे ये कहता है कि जब उनका रिस्पॉन्स ही नहीं है उनके बारे में तो वो आगे भी कुछ नहीं बिगड़ सकते. अभी गोंदिया की बात आप कर रहे हो तो वहां पे बीजेपी के नेता गोपाल अग्रवाल उनके वो पार्टी की टिकट पे वो चुनाव लड़े. तो कल वहां पटने में गया तो गोपाल अग्रवाल का नाम ही गायब कर दिया. वो चाबी वाला आमदार है उसके नाम से वहां पे सभा हुई. गोपाल अग्रवाल का है एक ये है ना वापरा आणि फेकून दिया. ये बीजेपी का जो धंधा है वो कल गोंदिया में नजर आया. तो अभी गोंदिया का चमत्कार वोट के बाद देखना कैसे होता है. तो वो सब्जेक्ट ऐसा है कि ये लोग जितना भी घूमे हैं उससे फायदा ही हुआ है. जितना हमारे जिले में प्रेशर बना है दोनों जिले में उसका फायदा कांग्रेस को हुआ, हमारे कैंडिडेट को हुआ और लोगों में भी उनके बारे में चीड़ पैदा हुई है. और मोदी सरकार के बारे में लोगों में बहुत गुस्सा है. जितना मोदी का प्रोजेक्ट में लगा है उतना ही फायदा कांग्रेस को हुआ है. ऐसा आपको देखिए सुरुवातीला प्रश्न राहिलेला आहे. प्रफुल्ल पटेलांनी एक आरोप केलं होतं. प्रफुल्ल पटेलांनी तुमच्यावर एक आरोप केलाय की भेलपुरी बनवण्याचं तुम्ही दोषी आहात. मला त्यांना एकच सवाल असा आहे की नरेंद्र मोदींनी या 10 वर्षामध्ये हे जेवढे सार्वजनिक उपक्रम आहेत त्याला सार्वजनिक भेल म्हटलं तरी सार्वजनिक रेल्वे बाजू सगळी यांनी हे सगळे विकलेत ना. नवीन सार्वजनिक उपक्रम उभं करेल का? नाही. आपले सगळे विकले. प्रफुल्ल पटेलनी आपल्या अंगावर ज्या गोष्टी आहेत व्हिडिओ गान झाला का उभा? नाही. अदानी उभा केला त्याचा फायदा किती झाला? का म्हणून आता
अदानीचा फायदा काय झाला त्याच्यावर का बोलत नाही प्रपोजल? तुम्ही काय या जिल्ह्याचा विकासाचा केला तेवढं तर सांगा. आता भेलपुरी सांगताय तर त्याच्यात तुम्ही मला पाडलं तरी मी खासदार राहतो. तुम्हीच होता. देशामध्ये कुजूची सरकार होती, तुम्ही कुजू तुम्ही आणायचं होतं. फेल चालू झाला होता तो तुम्हीच केला होता. तुम्ही काय आणलं? पण त्याच्यानंतर त्याच्या पक्षाचे खासदार आम्ही बनवले, मधुकर तुकडे. त्याच्यावरून जाऊन का नाही केलं? 5 वर्ष भाजपचा खासदार होता पूर्ण काळ. तो नगरपालिकेचा अध्यक्षही होता पूर्ण काळ. खासदारकीचं पाहत होता तरी नगरपालिकेचा अध्यक्ष पाहत होता तरी मला त्याच्यात जायचं नाही. पण माझ्या 2.5 वर्षाच्या खासदारकीच्या कालावधीचा या ओढणकटोलेला एवढी काय चिंता पडली? काय मला तर कळतच नाही. असं अनपड भाषण करायचं आणि काही पण लोकांची दिशाभूल करायची. म्हणून लोक म्हणतात वॉशिंग मशीन आली, वॉशिंग मशीन आली. लोक त्यांच्या भाषणात चर्चा करायची आणि त्यांच्या घोषणा करायची. त्यामुळे तुम्ही दारू कोण आले असं सांगायचं. त्यामुळे त्याची चर्चा करू नका. बहुत झाला विषय. विधायक नरेंद्र गुंडेकर ने स्टेटमेंट दिया है परसों गांधी चौक में कि आप जो कैंडिडेट को खड़े किए हैं वो उनको अनुभव नहीं है और सेंट्रल में बीजेपी सरकार आएगा तो भंडारे का विकास कहां से होगा, इसलिए आप बीजेपी को वोट दीजिए. ये गुंडेकर की स्टेटमेंट है. मैंने न्यूज भी लगाया. मैं तो मेरा सवाल ऐसा है कि जब तुमको हमने आमदार बनाया था पहली बार तो तुम्हें नगर पालिका अनुभव नहीं था. अब तुम दोबारा आमदार बन गए. अब तीसरी बार बनना है कि नहीं बनना मुझे पता नहीं हमको. अब रहा अनुभव की बात. ये अनुभवी आदमी भेजा था अपने नगर पालिका का अध्यक्ष बनाने. 5 साल में कौन सा विकास किया उसका उदाहरण बताना चाहिए. और तुम भी 2 टाइम के आमदार बनके भंडारे का क्या विकास किया बताओ. सब भंडारा शहर में तो रास्ते भी नहीं है, सब खोद के रखे हो. डेंगू से लोग मर रहे हैं. तो आपका पहले गिरेबान में जाके देखना चाहिए. किसी के बारे में बोलना है तो बहुत ऐसा है, ऐसे चलते रहता. बरसात आती तो जो हिम्मत होती है जमीन को ठंडी जाती है, लेकिन जब उसको लगती है कि मैं बहुत शक्तिशाली हूँ उसको पंख नहीं करता, उड़ने लगती तो मर जाएगा. ऐसा है चुनाव आते पैसे कीमत आती होती है उड़ने दो. तुम्ही वारंवार उडण-खटोला जे म्हणत आहे ते कुणाबद्दल बोलत आहे? ये समझने वाले के लिए इशारा काफी है. मग हे जे युद्ध आहे म्हणजे जे काही आहे ही जी लढाई आहे ती नाना पटोले वर्सेस प्रफुल्ल पटेल अशीच राहणार नाही आहे. नाही हे विषय कोण झाला. आमची लढाई नरेंद्र मोदीच्या अत्याचारी आणि तानाशाह व्यवस्थेच्या विरोधात. आमची लढाई अशा ओढणकटोल्याबद्दलची नाही. ते वॉशिंग मशीनवाल्यांच्या बद्दल आम्ही काही नाही. त्याच्यामुळे ही जी तानाशाह सरकारने 10 वर्षामध्ये या देशाला बर्बाद केलेलं आहे त्याच्या विरोधात आमची लढाई आहे. त्याच्यामुळे तो विषय संपला आता लिडरशिप मध्ये, त्याच्याबद्दलची चर्चाच नाही. तुम्ही खासदार झाले त्यावेळेस बीजेपी सरकार होती आणि काही कालावधीनंतर तुम्ही राजीनामा दिलं तुमचे न ऐकल्यामुळे. यावर्षी जर आता प्रशांत भाऊ निवडून आले तर त्या ठिकाणी आवाज उठवणार का ती तसेच राजीनामा देणार? एक बघा, दिल्लीमध्ये जेव्हा राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली सरकार आली तर राहुल गांधीजींनी जी गॅरंटी दिली आहे 5, या सगळ्या 5 गॅरंटी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा, आमच्यासाठी महिला महत्वाच्या आहेत, आमच्यासाठी युवक महत्वाचं आहे, आमच्यासाठी जनगणनाही महत्वाची आहे, आमच्यासाठी कामगार महत्वाचं आहे. आणि हा 5ही गॅरंटी समानतेची गॅरंटी राहुल गांधींनी दिलेली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये हे सरकार यावं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे या ज्या 5 गॅरंटी आहेत आणि ही वॉरंटीज गॅरंटी, त्याच्यामुळे आमच्या खासदारांना राजीनामा द्यायची गरज पडणार नाही. आमचा खासदार या सगळ्या व्यवस्थेला की आपली सरकार आम्हाला दिली गॅरंटी, देशातली ही सरकार बदलवायची, नरेंद्र मोदीचं सरकार बदलवणं हे ध्येय आमचं आहे. आणि जे समानतेचा जो संदेश आमच्या गॅरंटीमध्ये दिलेला आहे तो पूर्ण करायचं काम आम्हाला करायचं आहे. म्हणून आमचे खासदार काँग्रेसचे खासदार या ठिकाणी निवडून जावं ही आमची अपेक्षा. कॅन्डिडेटला
काही बोलून दाखवणार नाही तर करून दाखवेन आज माझा वचन आहे आपल्या सगळ्यांना. आणि माझा विजन तुम्ही बघत असाल, विजनला तुम्ही तोडू शकत नाही. मनुष्य जात कशी जिवंत राहिली पाहिजे या धर्तीवर तो माझा विजन आहे. आपल्याला माहीतच असेल किती वेळा या धर्तीवर हिमयुग येऊन गेला. या धर्तीची तुम्ही बघितला, धरती आहे म्हणून जीवन आहे, पाणी आहे म्हणून जीवन आहे. या बेसिक गोष्टी कशा वाचल्या पाहिजे त्याच्यासाठी मी काम करणार आहे. छोट्या छोट्या देशाचं राजकारण आहे. त्याच्यानंतर आपल्या भंडाऱ्याने गोंदिया जिल्ह्यातली ज्या बाबी आहेत, मी काही ठेकेदार नाही. मागील 5 वर्षापासून त्यांनी काय केलं त्याचं विजन काय ते सांगू शकत नाही. एका खासदाराला माहीत पाहिजे का त्याला काय करायला पाहिजे, त्या देशाला मजबूत करण्यासाठी कोणते धोरण बनवले पाहिजे हे एका खासदाराला माहीत पाहिजे. देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा, अविकसित झालेले जाती आहेत त्यांच्याकडे विकसित करण्यासाठी प्रोजेक्ट, महागाई कशी थांबली पाहिजे, भ्रष्टाचाराला आळा कसा बसला पाहिजे, बेरोजगारीचा दुरंत झाला नाही, सुशिक्षित बेरोजगार त्याच्यासाठी काय केले पाहिजे, कोणते धोरण आखायला पाहिजे, हे सगळे कामं सोडून फक्त स्वतःलाच वाढवायचं काम, स्वतः सेक्रेटरी करायचं काम, पांडे मल कुठे गेला, आपल्याला कुठे गेला. आपला विचार बघा, माननीय नानाभाऊ काकाजी यांच्या नेतृत्वामध्ये मी लढत आहे. वडिलांच्या समोर मी काही बोलू शकत नाही. आणि आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं मी करून दाखवीन, बोलून दाखवणार. हे लोक तिरंगा झेंडा फडकवायचा असेल त्याच्यातही पैसे खातात. त्याच्यामध्ये काय आमच्या अगोदरशी तुम्हाला घेतलाय कसं काय सुचत त्या तिरंगा झेंड्यामध्ये किती पैसे झाले. तुमचं आता एक कृषी विकास आणि प्रगत तंत्रज्ञान याच्याविषयी बोललो होतो आपण. निवडणुका आल्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे म्हणलेल्या आहे याच्या पहिली सगळे झालेले आहे. तुम्ही स्वतः 12 तास वीज मिळावी आणि पाणी मिळावे यासाठी तुम्ही भांडल्या जिल्हा परिषदमध्ये आंदोलन केलं होतं. पण मग जेव्हा सत्तर आले त्यावेळेस तसं होत नाही आणि निवडणूक आल्या म्हणजे शेतकरी तुम्हाला दिसतं. हे या मागच्या 60 वर्षात तुमच्या कालावधीत मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आता देशामध्ये शेतकऱ्यांचे बेहाल करायचं ठरवलं. भाजप शेतकरी विरोधी पक्ष या भंडाऱ्यामध्ये येऊन स्वतः ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं 12 तास मिळाली यावर 12 तास मिळाली नाही, 8 तास दिली, 8 तास ती पूर्ण दिली नाही. त्याच्यामुळे आमचं सरकार जेव्हा राज्यात येईल त्याचं धोरण आणि आमचा जो जाहीरनामा राज्याचा जेव्हा येईल त्यामध्ये आम्ही स्पष्टता देऊ आणि ते करून दाखवू. त्यामुळे आता या 4 महिन्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या पुढे आपल्याला जावं लागेल. त्यावेळेस आम्ही राज्याच्या इलेक्ट्रिक बद्दल आता तुम्हाला पुन्हा आता 1 एप्रिलपासून त्यांनी 10% इलेक्ट्रिकचं दर वाढवले. त्याचा परिणाम आता शेतकरी आणि घरगुतीमध्ये लोकांना आता सहन करावा लागेल. त्यामुळे आम्ही ही सगळे बिलं कमी करू, त्याच्यात योजना कशा करायच्या त्याच्यावर आम्ही बोलत आहोत. त्याचा आमचा अभ्यासही चालू आहे. आम्ही त्याचा जाहीरनामा पण तयार करतो. राज्याच्या निवडणुकीमध्ये विशेष करून जुनी पेन्शन हा विषय केंद्राचा. आम्ही जर राज्य सरकारला तर आम्ही जुनी पेन्शन लागू करू असं आम्ही कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले. आणि जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून जीएसटी करायचं हे पण आम्हाला त्यांना सेव करायचं, त्यांना मदत करायची. खूप सारे प्रश्न कर्मचाऱ्यांचे आहेत. त्यामुळे राज्याचा जेव्हा आम्ही जाहीरनामा करतो तर इलेक्ट्रिकचाही विचार आहे, शेतकऱ्यांसाठी काय उभा आम्ही देतो आम्ही तुम्हाला स्पष्ट करू. ओके, थँक्यू. आणि दुसरं एक महत्वाचं 1 मिनिट महत्वाचा विषय राहिला. आम्हाला आता पुन्हा कारण की या सगळ्या निवडणुकीमध्ये 1 मिनिट आम्हाला या सगळ्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देणारे अनेक लोक आले. त्याच्यामध्ये पवार समाजाचा पाठिंबा,
आता पुन्हा हलवा समाज आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती यांचा पण पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे. माझ्यासोबत आता आमचे मित्र आणि युवक सोबती हर्षल वाघमारे यांनी विदर्भ युवा क्रांती संघटना आणि यांचं पश्चिम महाराष्ट्रावर मोठं काम जवळपास 20-25,000 लोक यांच्या सोबत आहेत. यांनी आजच माझ्यासोबत म्हणजे काँग्रेस घेतली दुपारी आणि त्यांनी आज आम्हाला सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि जवळपास 15-20 पश्चिम समाज कुटुंब हे काँग्रेसला त्यांनी आमच्या डॉक्टर प्रशांत पडोळे यांना विशेष पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं मी मनापासून धन्यवाद. हर्षलला काही बोलायचं नक्कीच. अनेक वर्षांपासून जवळपास 35 वर्षांपासून आमच्या मच्छीमार समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि असं पाहिलं की आम्हाला कोणाचाच सपोर्ट पाहिजे तसा झालेला नाही. आमच्या समस्या आता मार्गी लागल्या आहेत असा विश्वास ठेवून मी माझी विदर्भ युवा क्रांती समाज संघटना तर दिवर समाजाचं मोठं माझ्या संघटनेचे काम आहे. मी माझ्या समाज बांधवांसोबत माझ्या संघटनेसोबत आणि काँग्रेस पक्षाचे प्रशांत पडोळे यांना माझा पाठिंबा आहे.